बगाडे मॅडम, विज्ञान विषयाचे सर्व शिक्षक, या ठिकाणी आपला सर्वांशी संवाद साधण्यासाठी आलेले मुक्ता फाउंडेशनचे माननीय मुकेश सावकारे सर, संयोगिता शेकाटकर सर, ऋषिकेश भंडारे सर। आपली शाळा विद्यार्थ्यांसाठी कायमच कार्यरत असते। त्यांचा जो मुख्य हेतू आहे या मुक्ता फाउंडेशनचा तो म्हणजे शाळा पुस्तकाच्या पलीकडे। मला सर तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की आमची शाळा नेहमीच पुस्तकाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा प्रत्येक क्षण सत्कारणी कसा लागेल यासाठी प्रयत्नशील असते। कारण जवळजवळ 5 ते 10 किलोमीटरच्या परिसरातून या ठिकाणी मुलं शाळेसाठी येत असतात। हे सकाळचं सेशन आहे, इयत्ता 9वी 10वी मुलांचा विभाग इथं आहे। पलीकडे सोलापूर बाजारला त्या ठिकाणी कन्या सेशन आहे, तिथे 5वी ते 10वी दुपारी असतं मराठी। इथे मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सावकारे सरांनी मुक्ता फाउंडेशनचे जे काही प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला सांगितले। कालपासून त्यांनी आपल्याकडे 2 सेशन घेतले। काल 9वी 10वीच्या वर्गांमध्ये त्यांनी सेशन घेतलं। त्यांचे जे विषय आहेत ते म्हणजे आत्मविश्वास व स्वतःची ओळख, ड्रग्ज व व्यसनाधीनता, नातीगोती संबंध, शारीरिक बदल, हे 4 सेशनचे विषय आहेत। त्यापैकी सावकारे सर यांनी आता आपल्याशी एका सेशनवर चर्चा केली, तो म्हणजे तुमचे होणारे शारीरिक बदल। पूर्वी लैंगिक शिक्षणाचा एक भाग होता, आता तो राहिलेला नाही। कारण सामाजिक स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारे विचार केला जातो, मतांतर व्यक्त केली जातात। मात्र लैंगिक शिक्षण हे अत्यंत जरुरीचं आहे। त्याच वेळेला मेंटली हेल्थ हे सगळ्यात आपल्याकडे काही मेंटली अनफिट विद्यार्थी आहेत, आपण त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय। डाव्या हाताला माझ्या काही विद्यार्थी बसलेले आहेत, ते अजूनही आपल्या प्रवाहात आलेले नाही आणि ते येणार पण नाही। कारण एकूण जे काही 10 विद्यार्थी आहेत सरासरी त्यापैकी 3 विद्यार्थी हे एक्स्ट्रा ब्रिलियंट असतात। त्यांना शिकवण्याची गरज पडत नाही, ते वातावरणातून ज्याच्या सहवासात येतात तिथून ते शिकतात। काही 3 विद्यार्थी जे असतात ते मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब असतात आणि त्या विद्यार्थ्यांनाच आपल्याला सोबत घेऊन जायचंय। त्यांना कसंही सांगितलं तरी लक्षात येत नाही। थोडक्यात पालथ्या घड्यावर पाणी असा तो प्रकार असतो। वर्गात जा तीच परिस्थिती, ग्राउंडवर जा तीच परिस्थिती, घरात जा, समाजात जा, कुठेही न्या। मधले जे 4 आहेत त्या 4 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी एक तर त्यांच्याकडे आकर्षित होतात किंवा जो वरचा गट आहे त्यांच्याकडे आकर्षित होतात। आपण जोपर्यंत या मधल्या 4 आणि खालच्या 3 लोकांना बरोबर घेऊन जाणार नाही, वरच्या 3ची जबाबदारी आहे। समाजात जर शांतता निर्माण करायची असेल तर ते करावं लागेल, कारण हे फाउंडेशन ते काम करते। यांना काही कुठे ग्रँट नाहीये, त्यासाठी त्यांना त्या पद्धतीने सोर्सेस निर्माण करावे लागतात। CSR फंड असेल किंवा युनेस्को असेल किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था असतील, त्या खास विद्यार्थ्यांसाठी काम करतात, ते काही शासकीय काम नाहीये। आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं त्यावेळेला घेण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची वाटते। ज्या वेळेला तुम्हाला समस्या निर्माण होते त्यावेळेला तुम्ही कन्फ्युज होता। शरीरातले बदल सगळ्यांना आहेत, वेड्याला पण आहेत, शहाण्याला पण आहेत। आणि ज्या वेळेला ते कळत नाही त्यावेळेला माणूस त्यात गुरफटला जातो। आणि एकदा का या वयात 9वी ते 12वी हे अत्यंत सेन्सिटिव्ह वय, या वयात जर तुमच्या विचारांना दिशा मिळाली नाही तर भविष्यकाळ तुमचा अवघड होऊ शकतो। त्यामुळे बाळांनो, खूप छान रीतीने हे फाउंडेशन काम करत आहे। त्यांनी जी तुम्हाला शरीराची ओळख निर्माण करून दिली, ती ओळख तुम्ही त्यामधूनच वावरताय, ते बदल तुमच्यामध्ये होत आहेत। आणि जर तुम्हाला ते बदल स्वीकारता आले नाही तर समस्या वाढतील, असं होऊ नये म्हणून हे फाउंडेशन उत्तम रीतीने काम करत आहे। आपण सुद्धा भविष्यामध्ये अशाच प्रकारे मित्रांनो समाजसेवा ही कोणत्याही क्षेत्रातून करता येते। तुम्ही डॉक्टर, इंजिनियर काय होण्याची स्वप्न बघत असाल, वकील, प्राध्यापक, 5000 प्रकारचे व्यवसाय, त्यापैकी तुम्ही काही व्हा, पण त्या व्यवसायातून समाजाची सेवा करा, कारण हा समाज त्याच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही। त्या अनुषंगाने मुक्ता फाउंडेशन खूप छान रीतीने काम करत आहे। सर, तुम्ही 2 दिवस झालात या ठिकाणी आलात, उत्तम रीतीने सेशन हँडल केले, विद्यार्थी जसा आहे तसा स्वीकारला आणि त्याच्यापर्यंत शेवटपर्यंत विचार पोहोचत राहिला, त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देईन। यानंतरचा जो सेशन आहे तो म्हणजे प्रश्नोत्तराचा सेशन, तो आपण घेणार आहोत आणि त्यानंतर आपण आभार प्रदर्शनाकडे जाणार आहोत। धन्यवाद, थँक्यू। आता फक्त एकच काम करूयात, आपण प्रसंगावर जाऊयात। एनसीसीचे विद्यार्थी जे आहेत त्यांचे सर आणि त्यांचे लीडर खाली वाट बघतात।